नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपणास आज कृत्रिम पावसाची गरज, कारण मान्सून परतीचा सुद्धा पडण्याची शक्यता अतिशय धुसर वाटत आहे. पहा, मी हे सध्या पाऊल उचललेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी हवामान कसं राहील याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा नक्कीच म्हणजे आपल्याला फायदाच होणार आहे. या गोष्टीमुळं मराठवाड्यातील अनेक ठिकाणी दिलासा बी मिळेल आणि काही ठिकाणी पावसाचं वातावरणच विस्कटल्यासारखं होणार आहे. घाबरून जाऊ नका. तरी देखील आपण सत्य हे स्वीकारावंच लागणार आहे. ते मी तुम्हाला आता आकडे देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, बारकाईने जर आपण निरीक्षण केलं, तर आपण सुरुवात ही नांदेड जिल्ह्यापासून करूया. मित्रांनो, या वर्षी परतीचा पाऊस हा नांदेड आणि हिंगोली व परभणी या 3 जिल्ह्यावर मेहरबान होण्याची शक्यता आहे. मेहरबान म्हणजे असा जास्त नाही, पण ज्या प्रमाणात तूट झालेली आहे बाकीची, त्या तुटीपेक्षा परतीच्या पावसातली तूट ही कमी असणार आहे. सरासरी जो परतीचा पाऊस असतो, या 3 जिल्ह्यांमध्ये जर विचार केला, तर सरासरीपेक्षा तर कमीच होतो आहे. पण तो इथं 75 ते 80% आसपास नांदेडमध्ये पाऊस होईल. नांदेड जिल्ह्यात आणि हिंगोलीमध्ये सुद्धा 75 ते 80% सरासरी परतीच्या पावसाची सरासरी होणार आहे. परभणीमध्ये 70 ते 75% होईल पाऊस परभणी जिल्ह्यात. लातूरमध्ये थोडा पावसाचा टक्का घटलेला दिसतोय. 65 ते 70% पर्यंत खाली येतोय. आणि मित्रांनो, धाराशिवमध्ये आणखी 5% कमी पाऊस होतोय. तो पाऊस हा 60 ते 65% म्हणजे सरासरी जी असते परतीच्या पावसाची, जर 200 मिलीमीटर जर परतीचा पाऊस आपल्याला होत असेल दरवर्षी, म्हणजे ॲव्हरेज, तर यावर्षी त्याच्या 60% पर्यंत ते 65% पर्यंत होऊ शकतो. आणि बीडमध्ये तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यामध्ये 55 ते 60%च जो त्यांचा सरासरी परतीच्या पावसाचे असते, 150-200 काय असेल ते मिलीमीटर, तर त्यामध्ये विक्रमी घट होईल. जालनामध्ये 50 ते 55%. जालना हे तर अतिशय म्हणजे लक्षात घ्या, त्यापेक्षा सुद्धा खाली आलेलं आहे. 50 ते 55% म्हणजे अर्धाच परतीचा पाऊस ॲव्हरेजमधला. गेल्या वर्षीच्या पावसाची तुलना करू नका कृपया. कारण गेल्या वर्षी पाऊसच हा मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूरच्या काही भागात, सोलापूर या 4 जिल्ह्यामध्ये जवळपास 200-300% आगाऊ पडलेला आहे. आणि मित्रांनो, आता शेवटचा जिल्हा राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ 45 ते 55% त्याच्या सरासरीच्या, परतीच्या पावसाची सरासरी एवढाच पाऊस होणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, थोडं सावधपणे पाण्याचा, पैशाचा, धनधान्याचा वापर करा. धान्य, वैरण, कडबा, पाणी याचं कशा पद्धतीने आपल्याला नियोजन पुढच्या वर्षीच्या जवळपास मित्रांनो दिवाळीपर्यंत, म्हणजे 2027च्या दिवाळीपर्यंत, कारण किती जरी पाऊस झाला पुढल्या वर्षी जरी, तरी आपल्याला हातात पीक, वैरण पडण्यासाठी दिवाळी येते किंवा दसरा तर नक्कीच येतो. रब्बी पिकाच्या पेरणीच्या वेळेपर्यंत खरीपाचे काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात. माझ्या मराठवाड्यात तर सोयाबीनचं पीक हे दिवाळीतच येतं. ते पण येत नाही, ते काही गरजेचं असलं तरच ते काढतात. बाकीचे तर त्याचं ढेपण लावून ठेवतात, गंज परत करतात. पण
अशा म्हणजे बेकार अवस्था आहे. ऊसासारख्या पिकाला पाण्यासाठी ड्रिपचा वापर करा. पाणी वाया घालवू नका. मित्रांनो, माझं सांगण्यातनं जर काही चुकत असेल, तर मला तुम्ही योग्य पद्धतीने कॉमेंट करून सांगा आणि ज्याची काही शंका असेल त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. कॉल कुणीही करू नका. मला WhatsAppमध्ये मेसेज द्या. त्याचा रिप्लाय नक्की मिळेल. वेळ लागेल किंवा लगेच बी मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी विनंती करतोय, आपण माझ्या ॲग्रो विश्व मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. आत्ता आपण 1-2 दिवसात उत्तर महाराष्ट्राचा आढावा देणार आहे. असं करून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभाग हे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतो. लो प्रेशर, अचानक काय गोष्टी घडू शकतात. हे वर्ष एल निनोचं आहे. हे पण अगोदर लक्षात ठेवा. पण बदल होऊन माझं सगळे अंदाज खोटे ठरले आणि भरपूर पाऊस झाला, तर त्याच्या एवढा आनंद ह्या विश्वनाथ दादाला कधीही होणार नाही. मला माझा अंदाज खोटा ठरावा, असं मी परमेश्वराला विनंती करेल. माझा शेतकरी सुखी व्हावा. पण खोटं पण किती बोलायचं असतं. आता अशी वेळ आलेली आहे, की हे सत्य मांडावंच लागणार आहे. म्हणजे काही नियोजनामध्ये बदल होईल. म्हणून मी तुम्हाला ह्या सूचित करत आहे. मित्रांनो, तुमच्या शेतकऱ्याच्या मित्र विश्वनाथ दादाला सपोर्ट करण्यासाठी YouTubeचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि Facebookवर विश्वनाथ दादाचे हवामान अंदाज किंवा हवामान अंदाज विश्वनाथ दादाचा हे पेज फॉलो करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. शुभ दिवस. लवकरच भेटूया. व्हिडिओ संपूर्ण पाहत चला मित्रांनो. खूप माहितीपूर्ण असतं. ह्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगू शकणार नाही.